आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन. आजचं विधिमंडळ. सुरुवातीला विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक किरण हेगडे, निवेदक अभय धुमाळ. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरीकरणाबाबत चाचपणी करण्याचे सरकारचे आश्वासन. समर्थ रामदास स्वामींच्या गावातून 450 वर्षांपूर्वीच्या पुरातन मूर्ती चोरणाऱ्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे पोलीस महासंचालकांना आदेश. जनतेतून थेट नगराध्यक्ष तसेच सरपंच निवडण्याची सुधारणा करणारी विधेयके मंजूर आणि पुरवण्या मागण्यांवर चर्चा सुरू. ही होती विधानसभेतल्या सोमवारच्या कामकाजातली काही ठळक वैशिष्ट्य. आज सकाळी विशेष सभेने विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यात विविध लक्षवेधी सूचना चर्चेला आल्या. संजय शिरसाट यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन संदर्भात एक लक्षवेधी सूचना मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांमधील केंद्र सरकारचा वाटा आला नाही तरी राज्य सरकारकडून त्यांना वेळेवरच पेन्शन दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपल्या ज्येष्ठ आईवडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा काही हिस्सा थेट त्यांच्या आईवडिलांच्या खात्यात जमा करावा अशी सूचना शिरसाट यांनी यावेळी केली. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी 1000 प्रतिमाह पेन्शन दुप्पट करावी अशी मागणीही त्यांनी केली. धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदींनीही पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी केली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय राठोड यांनी यावर वित्तमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. परंतु विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर पेन्शन देण्याचं आश्वासन दिलं. कर्नाळा नागरी सहकारी बँक पनवेलच्या गैरकारभाराची चौकशी करताना बँकेच्या संचालकांच्या सहभागाचीही चौकशी केली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महेश बालदी यांनी ही सूचना मांडली होती. कर्नाळा गैरव्यवहाराबाबत अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करण्यात आली आहे. बँकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 5 लाख रुपयांच्या आतील ठेवीधारकांना पैसे परत देण्यात आले आहेत. बँकेची स्थावर मालमत्ता आणि संचालक पदाधिकारी यांची स्थावर मालमत्ता बँक खाती जप्त करण्याचे आदेश निर्गमित करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक यांचा प्रस्ताव गृह विभागास मिळाला आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित संशयितांविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेस वे 8 पदरी करणं शक्य आहे का याची चाचपणी केली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा गायकवाड यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानिमित्त उपस्थित झालेल्या या लक्षवेधी सूचनेवर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मार्ग 8 पदरी करण्याची मागणी केली होती. त्याआधी मेटे यांच्या अपघाताबद्दल माहिती देताना फडणवीस म्हणाले की 2 वाहनांच्या मधून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांचा अंदाज चुकल्यानं ही दुर्घटना घडली. वाहन चालकाकडून नेमके ठिकाण सांगण्यात सारखी चूक करत होता, त्यामुळे पोलीस घटनास्थळी लवकर पोहोचू शकले नाही. हा अनुभव लक्षात घेता यापुढे पोलिसांच्या दूरध्वनी क्रमांकावर घटनास्थळाचाही तपशील उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारली जाईल असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. या महामार्गावरील वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली जाईल. या सिस्टीममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल. त्यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॉलरचीही माहिती तात्काळ मिळेल. अपघातग्रस्तांना तातडीनं मदत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. विनायक मेटे यांच्या मृत्यूची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मदत मिळण्यात काही उणिवा राहिल्यात का हे तपासण्यासाठीही अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात यांनी भाग घेतला. शंखी गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. अभिमन्यू पवार यांनी या संबंधातली एक लक्षवेधी सूचना मांडली होती. लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शंखी गोगलगायीमुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान नेमकं किती झालं, नुकसान भरपाई किती द्यावी लागेल यासाठी समिती स्थापन केली जाईल असंही ते म्हणाले. धनंजय मुंडे, अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा आदी चर्चेत सहभागी झाले. ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारशींसह शासनाकडे प्राप्त झालेला आहे.
या प्रस्तावाला लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेऊन प्रस्ताव 1 महिन्याच्या आत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हरिभाऊ बागडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन प्रस्ताव योजनेस अधिवेशन संपल्यानंतर 7 दिवसात मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन त्यानंतर 7च दिवसात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान आवताडे यांच्या एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. प्रश्नोत्तराने नियमित कामकाजाला सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातील गावं आणि वाड्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 1070 नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 459 योजनांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून 397 ठिकाणी योजना प्रगतीपथावर आहे अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बीड जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेचीही चौकशी विभागीय आयुक्तांमार्फत केली जाईल असं आश्वासन त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील टेंभी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय आणि नवभारत प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजनामध्ये पोषणयुक्त तांदळाचेच वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर बोलताना दिली. कोरोनामुळे दोन्ही पालकांचं निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल. तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत फी सरकारच्या वतीने भरली जाईल. त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका अन्य तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राजेश टोपे यांनी समर्थ रामदास स्वामी पूजत असलेल्या 450 वर्ष पुरातन मूर्तींच्या चोरीकडे माहितीच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचं लक्ष वेधलं. उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधून काढण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले असल्याचं यावर स्पष्ट केलं. नगर परिषदा नगरपालिका यांच्यात थेट लोकांकडून नगराध्यक्ष निवडून देणारी सुधारणा करणारं विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलं. आता नगरसेवकांकडून नगराध्यक्ष निवडले जातात. अनेक ठिकाणी नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये विसंवाद आढळून येतो. त्याचा नगरपालिकांच्या कामावरती परिणाम होतो. हे टाळण्यासाठी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेद्वारे करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला. हे विधेयक सरकारने मागे घ्यावं किंवा ते सदस्यांच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवावं असा आग्रह त्यांनी धरला. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मनी मसल पॉवर आणणाऱ्यांचं वर्चस्व निर्माण होऊ शकतं. गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एक विचाराचा तर उर्वरित बहुसंख्य सदस्य दुसऱ्या विचाराचे असल्यास शहराच्या विकासाला खीळ बसते असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. मी कधी काम सांगितलं आणि ते काम एकनाथ शिंदे यांनी कधी नाकारलं असं झालं नाही. त्यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीच्या या विधेयकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेरविचार करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा आरोप खोडून काढला. धनदांडग्यांचा प्रभाव शहरातल्या 2-4 वॉर्डावरती राहू शकतो, संपूर्ण शहरावर नाही. त्यामुळे योग्य व्यक्तीच या माध्यमातून नगराध्यक्ष होईल असे ते म्हणाले. यानंतर बहुमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लोकांद्वारे थेट सरपंच निवडून देण्याच्या दुरुस्तीचं विधेयक मांडलं. विरोधी पक्षनेते अजित पवार तसंच इतर सदस्यांनी त्याला विरोध केला. नंतर बहुमतानं हे विधेयक संमत करण्यात आलं. पुरवणी मागण्यांवर नंतर चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चेला सुरुवात केली. संग्राम थोपटे, छगन भुजबळ, सुनील प्रभू, अतुल भातखळकर, नमिता मुंदडा, प्रणिती शिंदे आदींनी चर्चेत भाग घेतला. ही चर्चा अपुरी राहिली. विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन श्रोते आता आपण ऐकत होता. लेखक किरण हेगडे. आणि आता ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक विनय खरे.
राज्य विधिमंडळात आज दुसऱ्या आठवड्यात विशेष सत्राचं कामकाज सुरू झालं. शेतकरी वर्गाचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान यावर विरोधी पक्षाच्या नियम 260 वर चर्चा सुरू झाली. यात प्राध्यापक राम शिंदे, प्रसाद लाड, सचिन अहिर आदींनी भाग घेतला. यावर चर्चा अद्याप अपूर्ण आहे. ती संध्याकाळी सुरू होईल. नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासह अन्य संबंधित याचिकांवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयानं 5 आठवडे जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. याचा आदेश अद्याप हाती आलेला नाही. मात्र वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठानं ओबीसी आरक्षणासंदर्भात जैसे थे स्थिती ठेवत असताना या संदर्भातील राज्य सरकारच्या अध्यादेशाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. शासकीय अंगीकृत उपक्रम महानंदबाबत खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. मात्र गेल्या काळातील गैरव्यवहार याबाबत चौकशी करून संस्थेवर प्रशासक नेमण्याचा विचार केला जात आहे. महिनाभरात संबंधितांना बोलावून बैठक घेण्याचं दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. वाढती सायबर गुन्हेगारी पाहता राज्य सरकार याबाबत गंभीर असून केंद्र शासनाच्या मदतीनं उपाययोजना राबवल्या जात आहेत. आगामी काळात रिझर्व्ह बँकेबरोबर होणाऱ्या बैठकीत याचा आढावा घेतला जाईल. स्वतंत्र सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा विचार असून पोलीस प्रशिक्षणासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाईल. बांद्रा संकुलातील सायबर अधिक अत्याधुनिक करण्याचा विचार आहे, असंही त्यांनी सांगितलं. प्राध्यापक मनीषा कायंदे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. पालघर तालुक्यातील हत्तीरोग निर्मूलनासाठी शासन मोठ्या प्रमाणावर लक्ष घालत आहे. यासाठी देश पातळीवर आपण क्रमांक 1 वर आहोत. हत्तीरोग लक्षात येण्याचा कालावधी मोठा आहे. त्यामुळे लक्षणे समजतात संबंधित रुग्णास समोर गोळ्या देऊन त्याचं सेवन भाग करणं पडलं आहे. डासांकडून जंतू प्रादुर्भाव होत असल्यानं गप्पी मासे पाळणे, मच्छरदाणी सुविधा आदी बाबी पुरवल्या जात आहेत. विभाग कार्यक्षमतेने कार्यरत आहे, असं मंत्री तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अनेक सदस्यांनी यावर उपप्रश्न विचारले. राज्यातील बांधकाम कामगारांना दिलं जाणारं माध्यान्ह भोजन चांगल्या दर्जाचं असावं यासाठी लक्ष घातलं जाईल. त्यांना नाका कामगार म्हणून उभं राहण्यास निवारा केंद्र आदी बाबी तातडीने देण्याच्या सूचना केल्या जातील, असं मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केलं. प्रसाद लाड, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे आदींनी प्रश्न विचारले. एकूणच प्रश्नोत्तराचा तासच कामकाज शांततेत झाला. राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यावर लोकहिताच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली, अशी जोरदार टीका करत छत्रपती संभाजी महाराज आराखड्याला देखील वगळण्यात आलं नाही, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षात आणून दिलं. राज्याचा मूळ अर्थसंकल्प 5,48,400 कोटी रुपयांचा असून आता नव्यानं आलेल्या सरकारनं 25,000 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या आहेत. मागील सरकारच्या 550 निर्णयांना स्थगिती देताना आदिवासी, अनुसूचित जाती, औद्योगिक संस्था, जिल्हा वार्षिक योजना, प्रशासकीय योजना यांचा यात समावेश आहे. पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. मग या योजना कधी कार्यरत होणार, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना कोणतीही तरतूद न करणाऱ्या सरकारनं बुलेट ट्रेनसाठी मात्र कोट्यावधी रकमेची तरतूद केल्याची टीका त्यांनी केली. मागील आठवड्यातील बुधवारच्या तारांकित प्रश्नोत्तराची यादी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा 2020-21चा लेखापरीक्षण अहवाल, हातमाग मंडळाचा अहवाल, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, कोकण विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास आदी महामंडळाचे अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. एकूण 9 लक्षवेधी सूचनांपैकी 5 लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. डबघाईच्या गर्तेत अडकलेल्या महानंद या दुग्ध संस्थेवर जवळपास पाऊण तास चर्चा झाली. विजय उर्फ भाई गिरकर, प्रवीण दरेकर यांनी यावर सरकारचं लक्ष वेधलं. 8 लाख लिटर प्रतिदिन विक्रीचा उच्चांक गाठलेल्या संस्थेमार्फत आता केवळ सुमारे 1.5 लाख लिटर दूध विक्री होत आहे. गेली अनेक वर्षे ही संस्था तोट्यात असून संचालक मंडळाचा आणि अधिकाऱ्यांचा बेपर्वा कारभार याला जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका करत यावर प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली. याला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी या संस्थेचं खासगीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत आगामी काळात बैठक घेऊन निर्णय करू, असं सांगितलं. मुंबईतील आरे या दूध संस्थेबाबतही यावेळी विचार केला जाईल, असं ते म्हणाले. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुढील अधिवेशनात हा विषय येणार नाही असं बघा, अशी सूचना केली. सतेज पाटील, भाई जगताप,
महादेव जानकर आदींनी उपप्रश्न विचारले. राज्यात इतरही बाहेरच्या बड्या दूध संस्था उभ्या राहिल्या, त्याचाही प्रभाव महानंदवर पडला असून त्याच्या संचालक वर्गानं केलेल्या कारभारानं मोठं नुकसान झाल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला. त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी केली. अन्य राज्यांच्या दूध संस्था इथं विक्रीसाठी उतरल्यानं परिणाम झाला असल्याचं सांगत त्यांना अटकाव करण्यासाठी नियम करावेत अशीही मागणी सदस्यांनी यावेळी केली. राज्य सहकारी बँकेवर प्रशासक नेमल्यानं ती 450 कोटी रुपये नफ्यात आल्याचं दरेकर यांनी निदर्शनास आणून दिलं आणि लवकरात लवकर कार्यवाही करण्याची सूचना केली. गैरव्यवहार करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करा असंही ते म्हणाले. राज्याच्या मागास विदर्भ, मराठवाडा आदी भागात उद्योगासाठी भूखंड घेऊन त्याचा वापर न करणाऱ्यांवर नियमानुसार काय कारवाई करता येईल ते पाहू अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीनं मंत्री उदय सामंत यांनी घेतली. येत्या 15 दिवसात यासाठी तसेच रिक्त भूखंडांबाबत आढावा घेण्याचं त्यांनी जाहीर केलं. अन्न प्रक्रिया, IT आदी उद्योगांसाठी जमिनी घेणाऱ्यांचा यात समावेश आहे असं परिणय फुके यांच्या लक्षवेधी सूचनेवर ते म्हणाले. शेजारच्या राज्याप्रमाणे विदर्भात बायोफ्युएल बाबत काय करता येईल यावरही विचार करू असं ते म्हणाले. स्थानिक युवकांना याच भागात प्रशिक्षण देऊन रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास केंद्र पुण्याऐवजी अमरावती, नागपूर परिसरात उघडावीत, कोल्ड स्टोरेज धोरण आणावं अशी मागणी डॉक्टर रणजित पाटील यांनी यावेळी केली. पुढे होणाऱ्या बैठकीत कौशल्य विकास विभागासह अन्य विभागांना बोलावून चर्चा केली जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. पालघर जिल्ह्यात उद्भवलेल्या हत्ती रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन चांगले प्रयत्न करत आहे. लवकरच आपण त्याचं निर्मूलन करू असं सांगत मंत्री तानाजी सावंत यांनी देश उपाययोजना करण्यात राज्य देशात क्रमांक 1 वर असल्याचं सांगितलं. हा आजार डास चावण्यामुळे होत असून त्याच्याद्वारे होणाऱ्या जंतू संसर्गामुळे होतो. प्राध्यापक मनीषा कायंदेसह अनेकांनी तारांकित प्रश्न विचारला होता. विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आत्ता आपण ऐकत होतात. लेखक विनय खरे आणि याचं वाचन केलं होतं अभय धुमाळ यांनी. आजचं विधिमंडळात समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.